मी सांगतो ना, स्वाभाविक ज्यावेळी एकमत होत नाही त्यावेळी बोलणीसाठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी आमची दारं उघडी आहेत हे मी मगाशी देखील सांगितलं. आम्ही जे काही एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील. पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून सकाळी मी आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केले की युती तुटली, ती युती कुठेही तुटलेली नाही. युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत. आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत. जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला बीजेपीच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल. अपक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. आता बघा वरती बसतात बाहेर मुद्दा हा शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मित्र पक्षाने तुम्हाला रापीट ठेवलं म्हणून शिवसेनेची वेळ आली. कारण सुरुवातीला तडजोडी झाल्या असल्या तर कदाचित गोष्टी याचं उत्तर मी सकाळी दिलेलं आहे की एकत्र 29 महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच होती. त्याच्यामुळे नेते प्रत्येक म्हणजे वरिष्ठ नेते जे आहेत, जे निर्णय घेणारे नेते आहेत, हे स्वाभाविक बिझी असणं म्हणजे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामुळे तो संवादात आम्ही कुठेतरी कमी पडलो असू. पण आमच्याकडे 4 दिवस आहेत ना, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, किती जागा घ्याव्यात पुणे महापालिकेत, म्हणजे निवडणुकीसाठी किती जागा? आता पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही किती एबी फॉर्म दिलेले आहे संध्याकाळी आपल्याला कळेल. आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची चर्चा करू. आपल्याला 3 दिवस आहेत ना, आणि 3 दिवसात आपल्याला पण काही काही टप्प्याटप्प्यानं आम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला अपेक्षित किती प्रॅक्टिकली हे शक्य आहे का? एवढे प्रॅक्टिकली हे तुम्हाला शक्य वाटतंय का की एवढे पाठीमागे घेता येतील आणि तरी देखील आपल्याला म्हणता येईल की युती अबाधित आहे? मी काय सांगितलं, शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकमत जर जागावर झालं नाही तर शेवटी प्रत्येक पक्षाचा एबी फॉर्म दिला जातो. या संदर्भात मगाशी देखील मी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, स्वतः आमच्या पक्षप्रमुखांशी बोललो, मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे एबी फॉर्म भरलेले. त्यांनी देखील भरले, आम्ही देखील भरले. मी रेकॉर्डवर तुम्हाला सांगतो. किती भरले ते सांगतील आता, माझ्याकडे तो आकडा नाही. एक मिनिट साहेब, आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घेण्यापेक्षा थोडा आपण पॉझिटिव्ह घेऊ. आताही फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी त्या कार्यालयामध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही अमुक फॉर्म भरले आणि त्याच्यात 20 वाढले, तर अजूनही तिथे आहेत ना. त्याच्यामुळे ती यंत्रणा पूर्ण सुरळीत होते. आमच्याकडे आकडेवारी होते. मग तुम्हाला आम्ही सांगून नाही कुठं म्हणतो. भारतीय जनता पार्टीतून किती जागा पाहिजे हे तुम्ही ठामपणे का सांगू शकत नाही? आम्हाला एवढ्या युतीमध्ये जागा हवा आहे किंवा कार्यकर्ते. पण मला काय असं वाटतं की तुम्हाला वाटतं की आम्ही ठामपणानं सांगावं, पण आम्हाला जर वाटतच नसेल ठामपणानं सांगावं. आम्ही जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिला 90 जागा घेऊन, तसं जर द्यायचं असेल पुण्यामध्ये आणि तुम्हाला पण 3-4 दिवस हे मिळेल ना की